अनिल देशमुखांच्या पुस्तकावर बंदी का घातली आहे? सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाले आहे? या पुस्तकात सरकार विरोधात असं नेमकं काय लिहिलंय? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहिलेल्या डायरी ऑफ अ होम मिनिस्टर या पुस्तकावर राज्य सरकार बंदी घालण्याचा विचार करत असल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. तसेच मी तुरुंगात असताना या सर्व घडामोडींवर डायरी ऑफ होम मिनिस्टर हे पुस्तक लिहिलं असून ते लवकर प्रकाशित केलं जाईल अशी माहिती देशमुख यांनी दिली होती. त्यामुळे या पुस्तकात त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा डाव कसा आखला गेला याबाबतचा खुलासा केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्या द डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकावर बंदी घालण्याचा सरकार विचार करत असल्याचं समजतंय. या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या पुस्तकावर बंदी घातल्यास अभिव्यक्तीचा आवाज दडपला जाईल हे स्पष्ट आहे. पण या सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही सत्याचा आवाज कधीही कुणाला कायमस्वरूपी दडपता येत नाही. अंतिम विजय सत्याचाच होतो. दरम्यान या पुस्तकात नेमकं काय आहे याची माहिती खुद्द माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण गृहमंत्री असताना षडयंत्र रचून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. ईडी आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लावून मला 14 महिने तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे या पुस्तकात त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा डाव कसा आखला गेला याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळेच हे पुस्तक सत्ताधारी बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचा आरोप आता सुप्रिया सुळे यांनी केलाय. पोलीस दलातील अधिकाऱ्यांना प्यादे बनवून कशी चाल रचण्यात आली या गोष्टींची धक्कादायक माहिती या पुस्तकातून समोर आली आहे. ही खळबळजनक माहिती महाराष्ट्राच्या पुढे येऊ नये म्हणून सरकारने ही खेळी खेळली आहे असं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे आता सुळेंच्या या आरोपावर सरकारमधील नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या विषयांवर चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी देखील या पुस्तकावर बंदी येण्याआधी प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे असं सांगितलंय.